जय माता दी. आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण म्हसोबा देवांचा जो काही पहिला भाग बघितला होता, त्याच्यामध्ये म्हसोबांची उत्पत्ती कशी झाली, म्हसोबा पाठीमागं लावतात तर तो कशा पद्धतीने आणि तो शांत कसा करायचा, यावरती आपण काही चर्चा केली होती. पण एका ताईंचा फोन आला, त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये म्हसोबा सात्विक पद्धतीने शांत कसा करायचा, कारण आमच्या पाठीमागं म्हसोबा लावला आहे घरामध्ये आणि म्हसोबाचा त्रास आहे भरपूर, तर तो शांत कसा करायचा हे जरा डिस्क्रिप्टिव्हमध्ये सांगा. मग त्यासाठी हा आपण दुसरा पार्ट बनवतो. त्यांचा घरामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. जवळजवळ त्यांच्या लग्नाच्या टायमाला म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी त्यांचं लग्नामध्ये जी हळद असते, ओली हळद किंवा आपण उष्टी हळद म्हणू शकतो, ती हळद घेऊन जाऊन 3 ठिकाणचे म्हसोबांकडून तो प्रयोग केलेला आहे. तंत्रोक्त प्रयोग करून त्यांच्या घरावरती तो म्हसोबा सोडला आहे. त्यांचा नवरा जो होता तो सरकारी नोकरीमध्ये काहीतरी होता आणि लग्न झाल्यानंतर जे काही हे झालं तिथून पुढे त्रास सुरू झाला. त्याच्यामध्ये त्या नवऱ्याची सरकारी नोकरीसुद्धा गेलेली आहे. त्यानंतर ते पाक घरामध्ये इतकी बिकट अवस्था तयार झालेली आहे की 2 टायमाचं खायचं म्हटलं तरी त्यांचं ती लवकर भागत नाही आणि घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही किंवा घरामध्ये भांडणं, आजारपण. जवळजवळ लग्न झाल्यानंतर 5-6 वर्षापासून त्यांना हा त्रास सुरू झाला. त्याच्या अगोदर आजारपण होतं फक्त, त्यानंतर ती नोकरी गेल्यानंतर अजून बेकार त्रास सुरू झाला. म्हणजे त्या अंगामध्ये मुरलंच सगळ्या गोष्टी त्या, हे ते सांगत होत्या. आणि मुळामध्ये त्या अंगामध्ये मुरल्यामुळे झाला प्रॉब्लेम असा की ते सहजासहजी लवकर कुठे त्याचा उलगडा व्हायना आणि आता कुठे त्याचा उलगडा व्हायला लागला आहे. तर त्यावेळेस कळतं की 3 म्हसोबा जे आहेत, 3 ठिकाणच्या म्हसोबांकडून हा विधी केलेला आहे, लग्नामध्ये केलेला आहे आणि ओल्या हळदीने केलेला आहे. या अशा काही गोष्टी. मग त्यांनी तो व्हिडिओ बघितला. त्यांनी मला विचारलं परत की दादा, जो हे काय केलेलं आहे आमच्यावरती, ते मग सात्विक पद्धतीने काय करता येईल का? कारण की तामसिक पद्धतीने तर भरपूर आम्ही कुठं काय केलेलं आहे, पण काहीच फरक नाही. उलट पैसा जास्त जातोय, घरामध्ये खायला अन्न नाही अशी परिस्थिती तयार झाली. तर त्यासाठी भरपूर जणांना तो डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे काही सांगितलं थोडंसं शेवटी, त्याच्यामध्ये मला बोलतासुद्धा आलं नाही जास्त की त्याचा मानपान देऊन कसं शांत करायचं सात्विक पद्धतीने. त्यासाठी आपण हा नवीन व्हिडिओ तयार करतोय. तर मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, म्हसोबा पाठीमागं लावणं किंवा म्हसोबा उठावणं, म्हसोबा सोडणं, ह्याचा अर्थ असा नाही की तो साक्षात स्वतः म्हसोबा पाठीमागं लावला जातो. तर म्हसोबांच्या पाठीमागं जे काही शूद्रशक्ती असतात त्यांना भोग देऊन त्यांच्याकडे एक विशिष्ट पद्धतीने ते कार्य करून घेतलं जातं. असं असतं. म्हसोबा त्या क्षेत्राचे राजे असतात, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. राजे कधी काम करत नसतात, त्यांच्या हाताखालचे सेवक काम करत असतात. त्या पद्धतीने त्यांना तामसिक पद्धतीचा भोग देऊन त्या काही तंत्रोक्त गोष्टी केल्या जातात. मग आता जर एखाद्याच्या घरामध्ये इतक्या वर्षापासून जर त्रास असेल आणि ती कसं असतं, काही वेळेस असे विधी असतात काय की त्याने ती तोंडच उघड होत नाही लवकर. दिसायला एखाद्या ठिकाणी बघायला गेलं की त्याला ते पुढं देवच दिसणार की हां देवच आहे ह्याच्या अंगामध्ये, पण असताना बाहेर वेगळंच पाठीमागं त्याच्या शक्ती असते. अशा पद्धतीने सुद्धा ती काही विधी असतात, ती विधी केले जातात. मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की तिथं जे कळलं नाही की सात्विक पद्धतीने त्यांचा मानपान कसा द्यायचा, सात्विक पद्धतीने कसं ते शांत करण्याचा प्रयत्न करायचा, ह्याच्यावरती आपण बोलूयात. जास्त पैसे घालवायची गरज नसते, थोडंसं फक्त साधना मार्गाकडे वळावं लागतं, भक्ती मार्गाकडे वळावं लागतं. त्यातून सुद्धा भरपूर गोष्टी साध्य होत असतात. तर मुळामध्येच मी अगोदर सांगितल्या पद्धतीने म्हसोबांची उत्पत्ती ही भगवतीला दैत्यवधाच्या वेळी मदत व्हावी ह्यासाठी भगवान शिवांच्या अंशातून तयार झालेले हे म्हसोबा आहेत. म्हणजे साक्षात ते भगवान शिवांचेच गण आहेत असं आपण बोललं तरी त्याला वावगं नाही. आईसाहेबांना मदत झाली, त्यांची जवळजवळ युद्ध झाल्यानंतर ते शांत झाले. ज्या ठिकाणी ते शांत झाले त्या ठिकाणी त्यांचे ही स्थानं तयार झालेली आहेत. मग मुळामध्ये त्यांच्यावरती अधिकार गाजवणाऱ्या सुद्धा 2 शक्ती आहेत. एक म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर, कारण उत्पत्ती त्यांच्यापासून आहे, आणि ज्यांच्या आदेशाने ते चालतात ती म्हणजे माता भगवती. ह्यांचा त्यांच्यावरती प्रत्यक्ष नियंत्रण असतं. त्यामुळं एखाद्याच्या घरावरती जर म्हसोबांच्या पाठीमागून काही क्रिया केलेली असेल किंवा एखादा तंत्रोक्त प्रयोग केला असेल त्यांचं वाईट करण्यासाठी, आणि एखाद्या योग्य साधकाने जर ती प्रमाणित केलेलं असेल की हा बाबा तुमच्यावरती अशा पद्धतीने ह्या ठिकाणावरून हे प्रयोग केलेले आहेत, त्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी तुम्हाला काही मानपान द्यायचे. मला तर असं वाटतं कितीही वाईट पद्धतीने किंवा तामसिक पद्धतीने ते म्हसोबा उठवलेले असले तरी सात्विक पद्धतीने तुम्ही त्यांना शांत करावं. त्याची विधीसुद्धा आहे, त्याचा परिणामसुद्धा भरपूर लवकर होतो, पण थोडं कष्ट घ्यावं लागतं. मुळामध्ये प्रत्येक ठिकाणचे जे म्हसोबा आहेत त्यांना त्यांचा मानपान तुम्ही दर अमावस्येला द्यायला सुरुवात करायची, ज्या ठिकाणचा म्हसोबा तुमच्यावरती घातलेला आहे तो. फॉर एक्झाम्पल जर तुमच्यावरती
महाराष्ट्रामध्ये भरपूर अशी ठाणं आहेत जिथून ते प्रयोग केले सुद्धा जातात आणि तुम्हाला सांगितलं की हा मसोबा तुमच्यावरती घातला आहे. तर दर अमावस्येला त्या मसोबाच्या तुम्ही वाऱ्या सुरू करायच्या आणि त्या वाऱ्या सुरू करत असताना प्रयत्न करायचा की दर अमावस्येला त्या मसोबाचा तुमच्याकडून अभिषेक झाला पाहिजे. तिथले जे काही पुजारी असतात त्या पुजाऱ्यांकडून त्यांचा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक केल्यानं ती शक्ती जास्तीत जास्त शांत होण्यासाठी मदत होते. त्यानंतर त्यांना जो आपण आमच्या भागामध्ये तांबडा म्हणतात, तुमच्याकडे शेंदूर म्हणत असतील काही ठिकाणी, तर ही जी शेंद्राचा मान आहे, परत त्यांना शेंद्राचा मान द्यायचा. त्यानंतर त्यांना टॉवेल आणि टोपी, आता टॉवेल म्हणण्यापेक्षा जे पांढऱ्या कलरचा जो टॉवेल असतो त्या पांढऱ्या कलरचा टॉवेल आणि टोपी ह्यांचा मान त्यांना द्यायचा. आता पांढऱ्याच कलरचा का, तर जो पांढरा कलर असतो, पांढरा रंग असतो, हे शांततेचं प्रतीक आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यांना ते समर्पित करता त्यावेळेस तुमच्यावरती तिथून प्रयोग केल्यामुळं तिथल्या शक्ती ह्या असंतुष्ट झालेले असतात किंवा रागाला घालून ते प्रयोग पाठीमागे लावलेलं असतं. तर त्यांचा राग शांत करण्यासाठी पांढऱ्या कलरचा टॉवेल, पांढऱ्या कलरची टोपी हा त्यांचा झाला तिसरा मानपान. म्हणजे पहिल्यांदा काय, अभिषेक करणं, अभिषेक झाल्यानंतर तांबड्याचा मान देणं, त्यानंतर टॉवेल टोपीचा मान देणं, त्यानंतर त्यांच्या पुढं धूप त्यांच्या नावाने लावायचा, दीप त्यांच्या नावाने लावायचा त्यांच्या पुढं. त्याच्यानंतर त्यांना पंचमिठाईचा भोग द्यायचा. 5 प्रकारच्या मिठाया ज्या स्वीट होममध्ये भेटतात त्या 5 प्रकारच्या मिठाया, त्याचबरोबर बाजारामध्ये जे काही आपल्याला लाडू, पेढा, त्यानंतर जिलेबी, नंतर फरसाणा असतो, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी त्यांना जाताना घेऊन जायचं. ह्या गोष्टींचा तिथं मानपान द्यायचा. त्या गोष्टींचा मानपान दिल्यानंतर सगळ्यात जो तंत्रोक्त बाजूने सुद्धा एक त्याला विशिष्ट महत्त्व आहे ते म्हणजे दही आणि भात. भात करताना देवासाठी आपण ज्यावेळेस हा भात बनवत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कधीसुद्धा मीठ टाकायचं नसतं. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. बिना मिठाचा भात आणि दही ह्या गोष्टी घेऊन तो जातानाच आपल्या घरूनच घेऊन जायचा. तिथं कुठं बाहेर बनवायचं नाही, कारण घरातली वस्तू तिथं गेली पाहिजे. मग जाताना ते घेऊन जायचं. त्यांना दही भाताचा तिथं मानपान द्यायचा मेन ठाणावरती, म्हणजे आतमध्ये. आणि आतमध्ये मानपान दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथला जो अंगारा असतो, मेन देवापासला जो अंगारा असतो तो अंगारा घ्यायचा, त्यांच्या पुढे तो धरायचा आणि त्यांना सांगायचं, त्यांना प्रार्थना करायची की तुमचा अंगारा तुमच्या नावाने मी ह्या दही भातामध्ये टाकते किंवा टाकतोय. जे काही तुमच्याकडेने जे काही शक्ती आहेत ज्या उठवलेल्या आहेत आमचं वाईट करण्यासाठी, मी त्यांच्या नावाने हा जो काही दही भाताचा शिडका वाक्य तुमच्या मंदिराच्या कडेने करते. तर तुमच्या ह्या अंगाराच्या प्रभावाने, तुमच्या प्रभावाने, तुमच्या आशीर्वादाने ज्या काही शक्ती आहेत त्या सगळ्या शक्त्या शांत झाल्या पाहिजेत. असं म्हणून एक लिंबू कापायचा, त्याचे भरपूर तुकडे करायचे, त्याच्या सकट हा दहीभाताचा शितोडा अख्ख्या त्या मंदिराच्या कडेनं आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर दर अमावस्येला हे करायचं आहे त्या ठिकाणी जाऊन. आणि घरामध्ये तुम्ही काय करायचं आहे की आपल्याला माहिती आहे की मसोबांची उत्पत्तीच मुळात देवतांना म्हणजे आईसाहेबांना मदतीसाठी झालेली आहे की आईसाहेबांची मदत व्हावी दैत्यवधाच्या वेळी. त्यामुळे आईसाहेबांचा त्याच्यावरती अधिकार चालतो त्यांच्यावरती. मग तुम्हाला घरामध्ये आईसाहेबांची म्हणजे एखाद्या देवतेची जी तुमची कुलदेवी असेल किंवा कुलदेवता असेल, मुळामध्ये कुलदेवीची तुमच्या घरामध्ये तुम्ही सेवा साधना सुरू करायची. तिच्या नामजपात भरपूर ताकद आहे. दररोज घरामध्ये तुम्ही जसं होईल तसं 1 माळ, 2 माळ, 5 माळ, 11 माळा, जे काही तुम्हाला सेवा करता येईल तुम्हाला आईसाहेबांच्या सेवा घरामध्ये चालू करायचेत. घरामध्ये प्रयत्न करा की जोपर्यंत तुमचा त्रास पूर्ण बंद होत नाही तोपर्यंत घरामध्ये सात्विकता राहील. जे काही नॉनव्हेज आहे म्हणजे मांस, मद्य, हे जे काही अशा गोष्टी आहेत तामसिक गोष्टींचा परहेज झाला पाहिजे त्या टायमामध्ये, कारण एक प्रकारची ही साधनाच तुमच्या घरामध्ये चालू राहणार आहे. आणि अशा केल्यानं तुम्ही ज्या वेळेस 2-3 अमावस्येच्या वर जाल हळूहळू त्या मसोबांचा तिथून जो काही प्रभाव आहे तो कमी होत जातो. घरामध्ये मंत्रजप चालू असल्यामुळं, घरामध्ये आईसाहेबांचं नामजप चालू असल्यामुळं आईसाहेबांच्या प्रभावाने घरावरचा सुद्धा प्रभाव हळूहळू कमी होत जातो. आणि ते जे काही ठाणं आहेत मसोबांची, जर मसोबांपासून ह्या गोष्टी केलेल्या असतील तर ते कुठं ना कुठं तरी त्यांचा प्रभाव कमी होत जाऊन ते जे तुम्हाला प्रतिकूल केलेलं आहे, तुमचे जे काही दुश्मन असतील त्यांनी तुमचं वाईट करण्यासाठी सोडलं आहे, म्हणजे तुमचं काहीतरी अनिष्ट व्हावं ह्याच्यासाठी सोडलेल्या आहेत त्या गोष्टी, तर त्या अनिष्ट जे करायचं होतं ते हळूहळू ते तुम्हाला प्रतिकूल होतील, म्हणजे अनुकूल होतील तुमच्यासाठी. ते तुमच्यासाठी आशीर्वाद देणारे दायक ठरतील ते. मग अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा मानपान प्रत्येक अमावस्येला द्यायचा आहे. आणि घरामध्ये आणि प्रत्येक अमावस्येला त्या ठिकाणी वारीसुद्धा करायची. जिथला मसोबा तुम्हाला घातला तिथंच मुळामध्येच गाव घालायचा डायरेक्ट.
आणि घरामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, जी तुमची कुलदेवी असेल, कारण कुलदेवी बंधन केलं जातं. आता कुलदेवाचं बंधन कसं करतात, कुलदेवीला बांधता येतं का, ह्याच्यासाठी आपला की व्हिडिओ अगोदरच आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता कशा पद्धतीने केलं जातं. त्यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे. पण तरीसुद्धा घरामध्ये कुलदेवीची किंवा तुमची जी इष्टदेवी असेल, इष्टदेवीचा मंत्र जप तुम्हाला सुरू करायचा आहे. ह्याच्या प्रभावाने काय होणार आहे की तुमच्या घराच्या कडेने एक ओरा तयार होणार आहे, एक चक्र, सुरक्षा चक्र तयार होणार आहे. ज्या काही अनिष्ट शक्ती राहिलेल्या असतील त्यांचा प्रवेश तिथं अडवला जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत आणि सेवेने सगळ्या गोष्टी साध्य होतात, फक्त ती केल्या पाहिजेत. कारण लोक करत नाहीत, लोकांना वाटतं आमचं का असं होतं. पण सेवा ज्यावेळेस तुम्ही साधना सेवेकडे वळचाल ना, सगळ्या गोष्टी साध्य होतील. आणि सात्विक पद्धतीने आईसाहेबांना शरण जावं, आईसाहेब सगळं करण्यामध्ये तत्पर आहेत. सात्विक पद्धतीने सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मुळामध्ये आपण आपल्या ह्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये अशा भरपूर गोष्टी माहिती देत असतो. ह्याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर माहिती दिलेल्या आहेत, वेगवेगळे व्हिडिओज आहेत, ते जाऊन तुम्ही तिथं बघू शकता. आणि आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि मुळात कसं आहे, घरामध्ये ज्या वेळेस तुम्ही अशा त्रासापासून वाचण्यासाठी ती एखाद्या वेळेस जी सेवा सुरू करता, तुमच्या कुलदेवीची असेल, एखाद्या देवतेची असेल, त्याने असं मनामध्ये किंवा तुम्ही तिकडं ते त्या म्हसोबाला जाऊन महिन्याला मानपान देत असाल, ही जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करत असाल, तर असं नसतं की लगेचच त्याचा कुठल्या गोष्टीचा फरक पडतो. एखादी गोष्ट ह्या कलियुगामध्ये तरी ज्यावेळेस आपण कंटिन्यू करत राहतो, सारखी ज्यावेळेस ते करतो, त्यावेळेस ती हळूहळू सिद्ध होते. आणि सिद्ध झाल्यानंतर त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होतो. त्यामुळं तुम्ही घरामध्ये ज्यावेळेस त्या देवीची सेवा सुरू करता, तिचं नामजपाला सुरुवात करता, मंत्रजपाला सुरुवात करता, त्यानंतर हळूहळू त्या गोष्टी तुमच्या घरामध्ये सिद्ध व्हायला लागतात. आणि त्याच्या प्रभावाने घराच्या कडेने जसं सिद्ध होईल त्या पद्धतीने घराच्या कडेला एक सुरक्षा चक्र प्राप्त होतं. आणि त्याच पद्धतीने जे म्हसोबा आहे, तुम्हाला जे वाऱ्या करायला सांगितलेल्या आहेत, त्या वाऱ्या ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू करत राहता, 2, 3, 4, 5, 11, 22 ज्या काही तुमच्यापासून होतील, तुमच्याकडून होतील, हळूहळू त्या त्या प्रभावाने, त्या वाऱ्यांच्या प्रभावाने ती गोष्ट सिद्ध व्हायला लागते. त्यांचा जो मानपान जातो आहे तो हळूहळू सिद्ध व्हायला लागतो. आणि त्याच्या प्रभावाने ते म्हसोबांचा जो प्रभाव आहे तो हळूहळू शांत व्हायला लागतो. वाईट प्रभाव शांत व्हायला लागतो आणि चांगला प्रभावाचं फळ जे आहे ते तुम्हाला मिळायला सुरुवात होते. अशा पद्धतीने कार्य चालतं. नाहीतर असं नसतं की लगेच दूध खाल्लं, काय आपण म्हणतो, तूप खाल्लं की लगेच रूप येतं, अशी परिस्थितीत नसते कुठल्याच क्षेत्रामध्ये नाही. त्यामुळे न थकता आतापर्यंत त्रास सहन केलेला आहे. जे आता समाजामध्ये दिखावापणा चालला आहे, लोक खोटं सांगून बोंदगिरी करून लुटारूची जी प्रवृत्ती चालली आहे त्यापासून वाचा. सात्विक पद्धतीने देवतेला शरण जावा. सात्विक पद्धतीने सुद्धा सगळ्या गोष्टी साध्य होतात, फक्त करणारा पाहिजे, केलं पाहिजे. फुकट अशी गोष्ट कलियुगामध्ये कुठलीच नाही जी भेटतच नाही फुकट पद्धतीने. मग त्याच्यामध्ये ते आध्यात्मिक असू दे नाही तर सांसारिक असू द्यात, त्यासाठी कष्टही करावं लागतं. घरामध्ये त्रास आहे म्हटलं तर ते तुम्हाला करणं भागच आहे.